नमस्कार श्रोते हो, मी मीनाक्षी वैद्य आमच्या अर्थगर्भ या पॉडकास्टवर तुमचं स्वागत करते. आज तुम्हाला आणखीन एक वेगळी कथा ऐकवते. कथा मालिका आहे, त्याच्यातला पहिला भाग आज तुम्हाला ऐकवणार आहे. कथा मालिकेचं शीर्षक आहे आठवणींचा लिलाव. लेखिका आहेत मीनाक्षी वैद्य आणि अभिवाचन करतायत मीनाक्षी वैद्य. आठवणींचा लिलाव भाग पहिला. आपल्या कथेची नायिका आपल्याच विचारात चालत होती. तिला चालता चालता कळलंच नाही की ती कुठल्या रस्त्याने चालली आहे. अचानक तिचं लक्ष एका इमारतीकडे गेलं. तिला प्रचंड रोषणाई केलेली होती आणि दारावर 2 रांगडे गडी पठाणी ड्रेस घालून उभे होते. दारावर बोर्ड होता, आठवणींचं लिलाव घर. तो बोर्ड वाचून राधाला हसायला आलं. तिला फारच आश्चर्य वाटलं. आठवणींचा कोणी लिलाव कसं करू शकेल? आपल्या आठवणी तर आपल्या मनातच असतात ना. त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की आपण वेगळ्याच रस्त्याने आलोय. तेव्हा ती नेहमीचा रस्ता पकडून झपझप घरी आली, कारण तिची आई एकटीच होती घरी. तिची आई आजारीच असते कितीतरी दिवसांपासून. आजाराचं कारण काहीच कळत नाही. सगळे डॉक्टर करून झाले, सगळ्यांनी सांगितलं शरीरात काही रोग नाही. राधाला कळत नव्हतं की शरीरात जर काहीच रोग नाही तर ही अशी आजारी का असते, इतकी खंगत का चालली आहे, चेहरा किती पलूल झालाय, जेवणही कमी झालंय, कशाचा काहीच उपयोग होत नाही. राधाच्या मनात येत होतं की आपलं गाव छोटं आहे, आपण शहरात आईला नेलं तर चांगली ट्रीटमेंट मिळू शकेल, नेमकं आईला काय झालं हे कळू शकेल. पण आपल्याजवळ पैसा नाही. जो काही थोडा नोकरीत मिळतो तो घर भाडे, बाकीचा खर्च, आईची औषधं याच्यातच संपून जातो. कसं मी तिला शहरात नेणार, या विचारात असतानाच राधा घरी पोहोचली. राधा दार उघडून आत आल्यावर आईने विचारलं, एवढा वेळ का ग लागला? तर तिनं सांगितलं, आई मी विचारत असताना भलत्याच रस्त्याला लागले, पण तिथे गेल्यावर मला एक इमारत अशी दिसली की तिला खूप रोषणाई केली होती आणि त्याच्यावर बोर्ड होता आठवणींचं लिलाव घर. मला जरा ते चमत्कारिकच वाटतंय ग. आपल्या आठवणींचा कोणी लिलाव करू शकतो का? आपल्या आठवणी तर आपल्याच मनात असतात ना. यावर आई म्हणाली, हो तू म्हणतेस ते खरं आहे, पण आता त्यांनी तसं का लिहिलं असावं हे त्यांनाच माहीत ना, आपल्याला कसं कळणार? राधा म्हणाली, आई मी उद्या ना त्या ठिकाणी जाते आणि विचारते, आठवणींचं लिलाव घर म्हणजे याच्यात कसल्या आठवणी तुम्हाला हव्यात? त्यावर आई म्हणाली, नको ग बाई, असला काही उपद्व्याप करू नकोस, जरा शांत राहा. आई मला ग उत्सुकता लागली आहे त्या बोर्डची म्हणून. आई म्हणाली, नको, माहीत नसलेल्या ठिकाणी एकटी जाऊन काही चौकशा करू नकोस. परत कशात अडकलीस तर मला इथे काहीच कळणार नाही ग, आणि मी करू तरी काय शकेन? तेव्हा राधा हसली, म्हणाली, आई अगं असं काही होत नसतं. तिथे चौकशी करायला एवढ्या मोठ्या इमारतीत एन्क्वायरी काउंटर असणारच ना. तिथे जी रिसेप्शनिस्ट असेल तिला मी विचारेन आणि मला जे काही कळेल ते ऐकून मी घरी येणार, बाकी काही नाही. आई तिला रुसल्यासारखीच वाटली. आई रुसते कसली ग? रुसत नाही ग बाई, मला काळजी वाटते. मी उठू शकत नाही, चालू शकत नाही, कसं तुला शोधणार? आई मी हरवेन कशी? माझ्या बाबतीत काही वाईट घडणार असं तू का मनाशी धरून चालली आहेस? असं नेहमी होत नाही ग काही. मी काय आता लहान आहे, चांगली नोकरी करते ना. हो नोकरी करते, पण बाकी जग कुठे तुला माहिती आहे? नोकरी आणि घर या 2च ठिकाणी तू असतेस. यावर राधा शांतपणे म्हणाली, आई खूप विचार करू नकोस. जरी मी जग फिरत नसेल ना तरी नोकरीच्या ठिकाणी मला भरपूर अनुभव येतात, त्यामुळे मला माणसं कळायला लागली. तू नको काळजी करूस, मी तेवढ्या चौकशा करून बस, बाकी काही करणार नाही, लगेच घरी परत येईन. कधी आईचं ऐकलंयस की आता ऐकेल? आई जरा चिडूनच म्हणाली, आई मला तुझ्या जीवाची घालमेल कळते ग, पण नको एवढा विचार करूस, मी सांभाळून राहीन. आज तू संध्याकाळचे श्लोक म्हटले का? आईने नकारार्थी मान हलवली. मग ती श्लोक म्हण, तोवर मी स्वयंपाक करते. राधा स्वयंपाकघरात शिरली. पुढे काय झालं असेल हे आपण ऐकूया पुढच्या भागात.